नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. लाल कांदा लागवडीसाठी येतोय एकरी 32,000 रुपयांचा खर्च. वैजापूर तालुक्यात मूग पिकाची मळणी उरकली आहे. यानंतर मुगाच्या शेतीचे नांगरण करून ते कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आले आहे. सध्या परिसरात लाल कांद्याची लागवडीची लगबग सुरू आहे. मात्र यंदा कांदा लागवडीचा खर्च वाढला असून एकरी 30 ते 32,000वर खर्च लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वैजापूर तालुक्यात शेतकरी कांद्याची लागवड करत आहेत, परंतु कांद्याचे बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण आहे. कांदा लागवडीत रोप, मजुरी, खत, गाडी भाडे या सर्व बाबींवर प्रचंड खर्च येतो. यंदा रोपाच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. हमी भावाशिवाय हे पीक घेणे म्हणजे जोखमीचे झाले आहे, असे आलापूरवाडी येथील शेतकरी अक्षय केशव राऊत यांनी सांगितले. कांदा लागवडीस एकरी किती खर्च होतो तर पहा मित्रांनो. रोटावेर 1,500 रुपये, खत 2,800 रुपये, रोपे 25,000 रुपये, मजूर व इतर 2,700 रुपये, सर्व मिळून एकूण खर्च 32,000 रुपये. तर मित्रांनो, चला आता चालू घडीचे कांद्याचे भाव पाहूया. कोल्हापूर लोकल कांदा 4,655 क्विंटलच्या आवक असून 1,800 दर दिसत आहे. सातारा लोकल कांदा 210 क्विंटलची आवक असून 2,000 भाव दिसत आहे. सोलापूर लोकल कांदा 11,028 क्विंटलची आवक असून 1,800 दर दिसत आहे. नागपूर लोकल कांदा 1,000 क्विंटलची आवक असून 1,800 दर दिसत आहे. हिंगणा लोकल कांदा 3 क्विंटलची आवक असून 2,000 दर दिसत आहे. सांगली फळे आणि भाजीपाला लोकल कांदा 3,737 क्विंटलची आवक असून 1,800 दर दिसत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 250 क्विंटलची आवक असून 2,100 भावाने जाताना दिसत आहे. कामठी लोकल कांदा 7 क्विंटलची आवक असून 2,020 भाव दिसत आहे. नागपूर लोकल कांदा 1,000 क्विंटलची आवक असून 2,000 दर दिसत आहे. कळवण लोकल कांदा 18,650 क्विंटलची आवक असून 2,005 दर दिसत आहे. चंद्रपूर गंजवड 270 क्विंटलची आवक असून 3,000 भावाने जाताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत लोकल कांदा 20,700 क्विंटलची आवक असून 2,200 दर दिसत आहे. संगमनेर लोकल कांदा 6,083 क्विंटलची आवक असून 1,800 दर दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.